नमस्कार मंडळी, आज मी वेगळ्या पद्धतीने अशी पनीर भुर्जी करते, ती पण एकदम टेस्टी लागते। तुम्ही अशा पद्धतीने करून बघा एकदा। तर याच्यामध्ये पहिल्यांदा मी घालणार आहे तेल घातलं आहे आणि 1 चमचा तूप घातलेलं आहे। दोन्ही मिक्स झालेलं आहे, त्याच्यामुळे ते वाटत नाही आहे। तर त्याच्यामध्ये तूप घातलेलं, तुम्ही बटरसुद्धा घालू शकता। आणि यामध्ये घालायचं आपण बारीक चिरलेला कांदा घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून घ्यायचं। त्याच्यात घालायची आहे हिरवी मिरची, शिमला मिरची घालायची आहे थोडीशी। आता छान असं आपण त्याला नरम करून घेऊया। आता इथे आहे ना, हे मी दही घेतलं आहे, आंबट दही नाही घ्यायचं, दही घेतलेलं आहे इथे मी अर्धी वाटी। आणि त्याच्यामध्ये 1 चमचा, छोटा 1 चमचा भरून बेसन तेलावरती परतून घेतलेलं आहे, छान तेल सुटत तोपर्यंत आणि मस्त वास खमंग येईपर्यंत, आणि त्यात मिक्स केलेलं आहे आणि छान असं ते बाजूला ठेवलेलं आहे। यात घालायची आपल्या अद्रक लसूणची पेस्ट, छान मिक्स करून घेऊया। अद्रक लसूणची पेस्ट पण छान शिजली पाहिजे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे टोमॅटो, एकदम पुन्हा छान मिक्स करून घेऊ। आता आपल्याला हे सर्व स्मॅश करून घ्यायचं आहे छान। आता यात घालायची हळद, धना जिरा पूड टाकायची। यात आता मी काश्मीरी रेड चिली पावडर घातली आहे रंगाची। यात मी थोडंसं पाणी घातलंय आता हे सगळं मिळून येण्यासाठी। चवीनुसार मीठ घालायचं याच्यात। हे बघा, आता हे मस्त असं स्मॅश झालेलं आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे। तर आता आपण घालूया याच्यामध्ये दही आणि ते बेसनाचं जे मिश्रण केलं होतं ते। गॅस आता कमी करायचा आणि आता छान आपण मिक्स करून घ्यायचं। किती मस्त अशी ग्रेव्ही झाली बघा। आता हे पनीर कुस्करून घेतलंय पनीर, ते आता यात घालायचं। मस्त असा कलर आलाय बघा। छान मिक्स करून घेऊ याला। यात घातलं मी थोडंसं बटर, घालूया आपण गरम मसाला, कसुरी मेथी घालूया, भरपूर अशी कोथिंबीर घालायची। छान मिक्स करून घेऊया आपण। किती मस्त दिसते बघा, आणि टेस्टला तर खूपच सुंदर लागते, रेस्टॉरंटपेक्षा सुद्धा भारी होणार आहे। तुम्ही नक्कीच घरी करून बघा। तेल सुटलं की आपण गॅस बंद करायचं आहे आणि तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, पावासोबत, कशासोबतही खाल्ली तरी उत्तमच लागणार आहे। मस्त अशी बटरी अशी आपली पनीर भुर्जी रेडी झालेली आहे बघा, किती मस्त। मला जर थोडीशी अजून दाट ठेवायची असे बारीक, तर अशी पनीर भुर्जी तुम्ही सुद्धा करून बघा। आणि जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। टाटा, बाय बाय।